प्लेटीतनी काढून घेऊ. तर पाहू शकता किती घट्ट घट्ट झाली मस्त वांग्याची भाजी. झटकीपट होते, 5 मिनिटात. तर मंडळी आज ऐक नाही, मला कामाला लय टाइम झाला म्हणजे मी काय केलं, फक्त स्वयंपाक केला आणि भात टाकला लेकराईसाठी, कारण की आज लेकरायला सुट्टी आहेत, लेकरं घरी जात. मी म्हटलं चला आज म्हटलं रॅकीतले भांडे काढावं, कारण की मी महिन्यातून 1 दिवस तरी रॅकीतले भांडे काढतो, कारण की रोडवरचं घर असल्याच्यानं रॅकीतले भांडे काढायच लागतात. नाही तर एवढा धुळा दिसते, असं वाटतं की कितीकच दिवस झाले घासले नाही, कितीकच दिवस नाही, पण तरी मी महिन्यातून एकदा तरी रॅकीतले भांडे धुतच असतो. तर पसरा मी काढलाय का बरी. हे बाई, हे रॅक खाली केली मी, दिसत असेल तुम्हाला. हे रॅक सर्व खाली केली. आता या जे डब्याची रॅक आहे की नाही, तर त्याच्यात आता काहीच नाही सध्या. सर्व मी घासायला काढलं. आणि हे रॅक जे आहे भांड्याची, तर हे रॅक मी कालच धुवून काढले सर्व भांडे. अगोदर मी भांड्याची रॅक काढत असतो, नंतर मी डब्याची रॅक काढत असतो घासासाठी. तर मी सर्व भांडे बाहेर नेले, दाखवतो मी तुम्हाला इकडून. आणि भांडे काढले की असा पसारा, सारा घरात पसारा होते आणि कुठे ठेवा ते समजत नाही. ते जर आपण भांडे कुंडे जर पद्धतशीर ठेवले तर पुरा 1 दिवस जाते. भांडे काढले तर काहीच वाटत नाही, आणि भांडे ठेवायच्या वेळेस असं टेन्शन येते, कुठे काय भांडे ठेवा, कुठे डबे ठेवा, डब्यात काय ठेवा, डब्यातला पसारा काढलेला असते, सारा दिवस जाते. एवढं टेन्शन येते भयानक. गॅसवर दिसत असेल सारा पसारा काढून ठेवला मी. डब्यातलं सर्व सामान काढून घेतलं. आणि इकडे खाली पण पसारा आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, 4 डबे आहेत, त्या 4 डब्यात मी एवढा पसारा ठेवत असतो. काही मी याच्यातले दाया गिया असतात ना, ते सर्व मी बाहेर वाहू टाकलं. आणि जे हे बाकीचं साहित्य आहे ना, हे सर्व इथं जमा करून ठेवलं. भांडे घासल्याच्या नंतर मला हाच पसारा डब्यात डबल भरून ठेवा लागते. एवढा मोठा पसारा फक्त या 2 रॅकीतच ठेवत असतो. बाहेरचा पण पसारा दाखवतो तुम्हाला, चला. हा पहा, आरुष आणि लगे प्रज्वल काय करू राहिले. कोणतं काहीच नाही होत त्याला, राहू दे तसंच राहू दे. हे लेकरायले लय सरी ते पसारा घरातला काढला की किती सारा पसारा काढला मी, डबे डुबे. हे बाय, इकडे दिसत असेल. आता एवढा मी पसारा घासघूस करून घेतो. हा चिवडा आहे, लेकराईसाठी बनवला होता, आता हा खराब झाला. सर्वात आधी मी आता डबे गिबे घासून घेतो. पसारा काढायला काहीच वाटत नाही, पण घासायला एवढं जिवार येते, म्हटलं काय सांगू. आता आयुषचे पप्पा म्हणजे तिकडे काम करू राहिले, दाखवतो मी तुम्हाला. आयुषचे पप्पा इकडून काम करू राहिले, कारण की इकडून एवढे डुकरं येतात आणि एवढे त्रास देतात. डुकरं लयच निरा. भांडे आपण घासायला ठेवले की बस भांडे चाटायला येतात, नाहीतर मग साऱ्या दारात फिरतात, सारं अंगण उकरून टाकतात, सळा सारवण केलं की सबन उकरून टाकतात. त्यासाठी आयुषचे पप्पा इकडून नेटगीट पद्धतशीर करू राहिले. सर्व पसारा होता त्यानं काढला, आणि ही गिट्टी सर्व खाली पसरली होती, तर त्याने गिट्टी सर्व वर घेतली. तर आयुषचे पप्पा इकडे त्याचं काम करतात, मी तिकडे आता भांडे गिंडे घासून घेतो. लेकरही भलकसे त्रास देऊ राहिले, सारे भांडे काढू राहिले. हे लहान लहान डबे आहेत ना, तुम्ही याच्यातनी जरा जर समजा दाया असल्या, डाळ म्हणजे जरासं काही असलं ते या डब्यात टाकून देत असतो. याच्या अंदर डबे आहेत. जरासं याच्यातनी मी ज्वारीचं पीठ ठेवत असतो, कारण की आपण ज्वारीचं पीठ जास्त काही दळून आणत नाही. कुठे याच्यातही मी सामान ठेवत असतो. काही उली भांडे गिंडे असले तर सर्व सामान मी त्याच्यात ठेवत असतो. तर चला मग आता सगळ्यात पहिले भांडे गिंडे घासून घेतो मी, नंतर तुमच्यासोबत बोलतो, कारण की भांडे अर्जंट आता अगोदर, नाहीतर मग तसेच पडून राहते. हाय पाय, हा डबा दिसते की नाही तुम्हाला, हे मी ऑर्डर केला होता, पण काहीच कामाचा नाही निघाला, काहीच बारीक होत नाही. दाखव रे बाबू. हा पाय, हा डबा मी ऑर्डर केला होता. अरे काहीच कामाचे डबे नाही इतणार, हे घेऊनही काही फायदा नाही आणि ऑर्डर करून काही फायदा नाही. 180 रुपयाचं घेतलं. हो ना रे, पैसे गमावले मी त्याच्यात. आता मला मालूम होतं कायले का. याच्यात मी बोरं वाहू टाकले, तर उन्हात टाकले की जराशे चांगले राहतात. नंतर काढतो मी. याच्यात संबार वाहू टाकला होता मी, दिसत असेल तुम्हाला. कोथिंबीर वाहू टाकली होती. याच्यात हरभऱ्याची भाजी आहे, ती पण वाहू टाकली. इकडे गहू वाहू टाकले. याच्यातनी कुरळ्या पापळा आहेत, ते पण वाहू टाकले. तसे जर वाहू टाकले असते की नाही तर मग सारा धुळला बसते, म्हणून मी याच्यातनी बांधून ठेवले. तर चला मग आता भांडे घासून घेतो. जिवार आले की जिवारच येते मग. तर भाजी करायची राहिली. आयुषच्या पप्पानं भाजीसाठी हे आणून ठेवलं, काय म्हणतात त्याले, वांगे आणून ठेवले, दिसत असतील तुम्हाला. वांग्याची भाजी मी नंतर करतो, वांग्याच्या भाजीला अजून टाइम आहे करायला.
तेवढे भांडे घासल्याशिवाय मी भाजी करत नाही. आयुषच्या पप्पाले काही जीव घालत नाही. तर चला मी सगळ्यात पहिले भांडे घासून घेतो, नंतर बोलतो मी तुमच्यासोबत भांडे झाल्याच्या नंतर. मी आतापर्यंत एवढे मोठे भांडे काढले होते, तर आता मी सर्व घासून घेतले. दिसत असते मी तुम्हाला सर्व भांडे मी एका इकडे घासले आणि आयुषनं आणि आरुषनं भाजीवर टाकून दिले सोकू घाल्यासाठी. आता काही जास्त भांडे नाही राहिले. मला असं वाटत होतं की लय भांडे आहेत, पण घासाले बसली तर काहीच भांडे नाही, थोडेसेच आहेत. तर बाकीच घासणं झाले. असं वाटत जात की लय टाइम लागेल घासासाठी, म्हणून कसं मी कशी करत जाऊ दे सकाळ घासीन लय हात भांडे असं करता करता महिना जाते. पण भांडे काही काढत नाही. पण असं करावं लागते की नाही आज काढाच लागतात भांडे. असं जर केलं, निश्चय जर केला ना, तर भांडे घासल्याच जातात. तर आता सर्व भांडे घासून घेतले. आता फक्त एक डबा राहिला. आणि हे कागदाचे आहेत की नाही, हे आपल्या पिठाचे आहेत, आट्याचे पन्ने आहेत. हे आता मी याला घासून घेतो. दरवेळेस मी घासून घेतो, धुवून घेतो आणि मस्त रॅकीवर असे ठेवले की त्याच्यावर मी भांडे ठेवत असतो. तर आता याला मी नंतर घासतो, तर तुम्हाला भांडे पण दाखवून देतो. आता मी असं वाटते रॅकेट किती खाईन कितीच नाही, पाहिले तर एवढेच निघाले एका डब्बी. तर चला आयुषच्या नारूच्या आता जीवारला भांडे ठेवायचं. आता 2-3 भांडे राहिले, हे पण मी भाजीवर सुकू घालायसाठी ठेवून देतो. म्हणजे कसं याच्यातलं जे पाणी आहे की नाही ते सर्व याच्यावर मग निघून जाते, सुकून जातात. तर मंडळी चला आता भांडे कुंडे घासून झाले. इथंच आम्ही चूल पेटवत असतो, दिसत असेल तुम्हाला इथंचा चूल आहे. तर हे इथंच आम्ही भांडे घासले होते, सर्व साबणाचं पाणी झालं होतं, ते पण मस्त मी पुसून घेतलं पाण्यानं, चकचक दाखवतो तुम्हाला. इथं मी रोज स्वयंपाक भाजी करत असतो, दिसत असेल तुम्हाला. हे जागा पण मी मस्त चकचक पुसून घेतली, सिमेंटाची जागा आहे अतिसा. हे पहा हे चूल, हे पहा पाणी एवढं खराब निघालं इथलं पुसलं तर चला भांडे पण मस्त चकचक घासून झाले. आता याच्यातनी सर्व सामान मी डाळ गीड काढली होती ना, ते आता या डब्याने भरून घ्यायला लागेल. डबे पण सोकत आले. आयुषच्या पप्पाचं पण काम आता सरत आलं आहे ना, झालं ना, झालं. आता थोडंसंच राहिलं म्हणतात काम. याचं काम झालं की यायलाही वाढून द्या लागेल. मलाही भूक लागली, आता त्यालाही भूक लागली. तर सर्वात आधी मी फ्रेश होतो, पाणी तपून घेतो, कारण की हिवाळ्याचे दिवस आहेत. घरही पुसून घेतलं मी, कारण की माझ्यानं काय झालं होतं, ती आहे की नाही साखर पिट्टी होती बारीक, ती माझ्यानं सांडली होती. त्यासाठी मी घर पण मस्त चकचक पुसून घेतलं. आता लय टाईम झाला, रॅकीतही भांडे भरून घ्यायला लागतील. आणि गॅसपाशी पण लय पसारा आहे, हा पसारा मला उचलून ठेवा लागेल सर्व. तर चला आता सर्वात आधी मी पाणी तपून घेतो, नंतर जेवायची सोय करतो, कारण लय भूक लागली. आणि एवढे मोठे कामं केल्यावर एकदम भाजी करणे काही मला बरोबर नाही वाटत राहिलं. तर सर्वात आधी मी फ्रेश होतो, नंतरच भाजी करतो. भाजी कायची करतो ते तर मी आधी तुम्हाला सांगितलंच आहे, पण भाजी करतो ते पण तुम्हाला दाखवतो. पाणी गरम करायला लागेल, तर सर्वात पहिले पाणी टाकून घेतो मी हांड्यातनी. इकडे चूल पेटवली, चुलीवर हांडा ठेवून देतो, काळ्याला लावून पेटवून घेतो चूल. तर मंडळी झाली मी आता फ्रेश. आता लवकर भाजी करतो, कारण की मलाही भूक लागली, आयुषच्या पप्पाला पण भूक लागली. तर मस्त मसाल्याचे छोटे छोटे आयुषच्या पप्पानं वांगे आणले, दाखवतो मी तुम्हाला. हे पाचशे छोटे छोटे मस्त मसाल्याचे वांगे आणले आणि झटकीपट होतात, कारण की लय भुका लागल्या, लय कामं झाले. तर सर्वात आधी मी काय करतो, हे वांगे जे आहेत ना उभे 4 भाग करून घेतो याचे. या पद्धतीने मी असे 4 भाग करून घेतले. आणि या गंजात मी पाणी घेतलं, या गंजात टाकून घेतो. म्हणजे काय होते, ज्यावेळेस आपण वांग कापतो की नाही तर काळं पडत नाही. त्यासाठी कधी पण तुम्ही कापल्याबरोबर पाण्यात टाकून द्या वांग. हा कांदा कापून घेतो, जाळा बारीक जसा कापायचा तसा कापला चालते, कारण की वाटाच लागते. लसण पण काढून घेतो. तर चला मी आता कांदा पण कापून घेतला, अद्रकचा तुकडा घेतला, लसण घेतला, एवढा 10-12 लसणच्या पाकळ्या घेतल्या, संबार घेतला, कढीपत्ता घेतला. तर आता हे सर्वात अगोदर मी कांदा भाजून घेतो गॅसवर. तवा ठेवला, तव्याला मस्त गरम होऊ देतो. कांद्यावर थोडंसं तेल टाकायचं. कांद्यावर तेल टाकल्याने काय होते, पटकन कांदा भाजले जाते. एक टमाटर घेतलं, त्या टमाट्यावरचे साल्ट काढून घ्यायचे. वांग्याची भाजी अशी आहे की एकदम झटकीपट होते, किती काही भूक लागो एकदम 5 मिनिटात भाजी होते. तर कारण की मला भूक लागली आहे, आयुषच्या पप्पाला भूक लागली आणि लेकरही जेवले नाही. तर मग मी आता काय करतो, टमाटर जे आहे ना, टमाट्यावरचे फोत्र काढून घेतो. म्हणजे वरचे फोत्र लवकर भाजल्या जात नाहीत. तेलात मी किती काही आपण परतले की नाही तर लवकर होत नाही टमाटर, त्यासाठी हे वरचे टक्कर काढून घेतो. टमाट्याच्या वरचं सर्व फोत्र काढून घेतले. आता या टमाट्याला काय करतो, बारीक बारीक कापून घेतो.
जाडे बारीक कसे कापले तर चालतात. कांद्याने मस्त कलर आला. आता याच्यातच हे टमाटे जे आहेत ना आपण वरती पत्र काढले ते पण याच्यावर भाजून घेऊ. टमाटे आणि कांदा मस्त भाजला गेला. आता याच्यात काढून घेतो. वांग्याची भाजी एकच नंबर बनते, लय मस्त बनते. या पद्धतीनं जर केलं तर एकदम. एक अद्रकचा तुकडा घेतला, तो कापून घेतला आणि हे लसणाच्या कळ्या आणि त्यात मी टाकू अर्धा चम्मच जिरं. हिरवा सांबार घेतला, कापून घेतो आणि आता हे सर्व मी वाटून आणतो. तर चला गॅसवर कढई ठेवून दिली. आता कढईत मी टाकून घेऊ 2 माप तेल. तेलाला मस्त गरम होऊ देतो. अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ. मोहरी मस्त तडतडली की लगेच याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ. आता आपण जे पेस्ट वाटली ना ते सर्व पेस्ट टाकून घेऊ. पण जे पेस्ट टाकली की नाही ते सर्व बाजूने मस्त परतून घ्यायची. आजूबाजूने तेल सर्व असं सुटलं पाहिजे. नाही त्यातलं जे पाणी आहे ना ते सर्व आटलं पाहिजे. त्या पद्धतीने परतून घेऊ. 2 मिनिटं असंच शिजू देऊ गॅसवर. तर चला आता सर्व पाणी आटलं, तेल असं वरवर आलं म्हणजे मसाला आपल्या भाजीसाठी तयार आहे. तर सर्वात आधी याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतो. अर्धा चम्मच हळद, मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त केली तर चालते. आणि आपला हा काळा मसाला घरात जो मसाला असला ना तो टाकून द्यायचा आणि परतून घेऊ. त्याच्यात पेस्ट जे पाणी असते ना ते टाकून घेऊन परतून घेऊ. मसाले वांग्यासाठी मस्त ग्रेव्ही तयार झाली. मसाले वांगे पण मस्त, म्हणजे मसाले वांगेच आहे ते, मसाल्याचे वांगेच बनवून राहिलो आपण, मसाल्याच्या वांग्याची भाजी. तर आता हे सर्व याच्यात टाकून घेऊ वांगे आणि परतून घेऊ. आता हे ग्रेव्ही जे दिसते ना तुम्हाला याला मस्त तर्री आली. हा मसाला जो आहे हा सर्व या वांग्याच्या अंदर गेला पाहिजे. यासाठी आपल्याला 2 मिनिटं बिना पाणी टाकता याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर चला आता 1 मिनिट झाला, झाकण काढलं मी. आता तर्री करू शकता किती भारी आली. त्याच्यातलं जे पाणी होतं ना ते सर्व याच्यातली तर्री मसाला पाणी या वांग्यात सर्व मस्त अंदर गेलं. आता टाकू याच्यात पाणी. जेवढी भाजी पाहिजे ना तेवढं पाणी करून घेऊ. आता आणखी 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर चला मंडळी, एका इकडे आपली वांग्याची भाजी मस्त शिजू राहिली गॅसवर. तोपर्यंत मी आयुषच्या पप्पासाठी ताट बनवून घेतो जेवण करायसाठी. ते जेवण करायला बसले. आता हे जांब आहे, जांब मस्त मी धुवून घेतला. जांबाचे तुकडे तुकडे करून घेतले. जेवणासोबत मस्त लागते वांग्याच्या भाजीसोबत जांब जर खासान तुम्ही तर. चला झाले आता आपलं ताट बनवेपर्यंत इकडे वांग्याची भाजी शिजली एकदम. 5 मिनिटातच बनते. किती भारी झाली, मस्त घट्ट घट्ट झाली मसाले वांग्याची भाजी. तर आता जास्त शिजायला काही टाइम नाही लागत वांग्याची भाजी. प्लेटीत मी काढून घेऊ. तर पाहू शकता किती घट्ट घट्ट झाली मस्त वांग्याची भाजी. झटकीपट होते. 5 मिनिटात वांग्याची भाजी तयार झाली. सर्व कामं अडकल्याच्या नंतर लय भूक लागली. 2 वाजले सकाळपासून. तर चला आयुषच्या पप्पाला वाढून देतो. मी बी जेवतो पप्पाच्या ह्याच्यात. जेवण जे पप्पा. कशी झाली वांग्याची भाजी? एक नंबर आहे. मस्त झाली म्हणतात. मसाल्याची वांगी भाजी, वांग्याची मसाले भाजी आहे. मस्त झाली म्हणतात. असं रोज भाजी भाजत न जा. अशी रोज भाजी बनवत जाय म्हणते वांग्याची. आरुषला आवडली वांग्याची भाजी. तर चला आता मी पण जेवून घेतो. तर चला बा, सर्वात आधी आयुषच्या पप्पाला लेकराला वाढून दिलं. मी लवकर भाजी केली, 5 मिनिटातच केली, काही टाइम नाही लावला. एकदम झटकीपट करून टाकली. आता बाहेर भांडे आहेत ते पण मी लावून घेतो. भांडे पण मस्त वाहिले कारण की ऊनच तसं तपूर आलं. तसं आता मला काय करायला लागेल, जेवल्या बरोबर हे भांडे सर्व मला रॅकीतने लावून घ्यायला लागतील. पण सर्वात आधी मी पण जेवण करून घेतो. तर चला, वांग्याची भाजी मस्त घट्ट घट्ट झाली. हे पाहू शकता. आणि एवढी मस्त होते ना, या पद्धतीनं जर बनवली तर लयच मस्त होते. आता मला पण लय भूक लागली, मी जेवून घेतो. मंडळी आताच मी जेवण केलं, पण भांडे राहिले घासाचे. सर्वात आधी मी कपडे धुवून घेतले. कपडे दाखवतो मी तुम्हाला. म्हटलं गड्या भांडे तरी होतीनच घासणं, पण कपडे म्हटलं वाईतीन नाही, कारण की हिवाळ्याचा टाइम आहे, लवकरच संध्याकाळ होते. म्हणून मी सर्वात पहिले कपडे धुवून घेतले. आणि लगे कपडे धुता बरोबर मशीनवर कपडे आले. आता मशीनवर कपडे मला शिवायचे आहेत, तर दाखवतो मी तुम्हाला. मशीनवर शिवायसाठी कपडे आले सर्व अर्जंटच. हे कपडे एवढे आले, म्हणजे पडदे गिरदे हे कपडे. तर हे पण मला अर्जंटच शिवून द्यायला लागतात. आताच सांगितले अर्जंट आहेत म्हणून.
तर आता मी भांडे तर राहू देतो एका परी. भांडे मी संध्याकाळी म्हणजे आता सध्या किती वाजले 3 वाजले, तर मी आता भांडे संध्याकाळी घासीन. सर्वात आधी मी कपडे शिवून घेतो. मशीन चालू करायला लागेल. मशीनवरचे सर्व हे पसारा घिसारा आवरून. हे काल आहे की नाही ब्लाऊज शिवून घेतलं होतं. अर्ध शिवाचं राहिलं, अजून याचे पार्ट याले जोडायचे राहिले, तर उद्या मी जोडून घेईन हे. तर चला आता सर्वात पहिले हा पसारा लय काढून घेतो. अटकलं वाटतं याच्यात. माझे ब्लाऊज मी उद्या शिवणार, पण हे आताचे जे अर्जंटचे कपडे आहेत ना, तर हे सर्वात पहिले मी देऊन देतो. वावरात जायला पुरते म्हटलं, काहून माहित आहे का, वावरात गेला तर दिवसभर कामाला सांगता तरी येते की बा कामाला गेलतो म्हणून. घरी जर राहिले ना तर दिवसभर कामं पुरतात. आणि सबंध काय म्हणतात मग, घरीच तर राहतं. पण कायचं दिवसभर एवढे कामं पुरतात म्हटलं. तरी मी वावरात जात असतो, पण मग असे घरचे सर्व हे कामं पडेल राहतात. पण घरी जर असलं ना तर मी काही ना काही कामं चालूच राहतं. तर चला सर्वात अगोदर मी मशीनचं हे जे काम राहिलं ना आपलं, तर हे आटपून घेतो सगळ्यात पहिले. तर मंडळी चला आता कपडे गिपडे शिवून झाले. आता घासतो मी जेवायचे भांडे अजून घासायचे राहिले. तर आपले हे जे सकाळचे भांडे होते ना ते सर्व वाहिले आता, म्हणजे सोकले सबन. आता कसं आता रॅकीत फक्त लावायचंच का, एकदम चकचक सर्व सोकले दिसत असतील तुम्हाला. हे पहा, हे मी पन्न्या पण धुतल्या होत्या सकाळी, तुमच्या समोर नाही धुतल्या एका परी. किती पांढऱ्या फटक निघाले. हेच आपल्याला मस्त रॅकीवर टाकून द्यायच्यात. घडी न्यूजपेपर टाकायचं काही काम नाही. नाहीतर मग न्यूजपेपर काय होतात ते फाटून जातात. आणि हे कागद जे आहेत ना आट्याच्या पन्न्या, तर हे फाटत नाहीत. असे चकचक धुवून घेतल्या. तर आता हे डबे पण मी भरून घेतो. त्या डब्यातलं जे सामान होतं ते पण भरून घ्यावं लागेल. संध्याकाळचा टाईम झाला, स्वयंपाक भाजीचा टाईम झाला. आता सर्वात पहिली मी हे राखीतनी सामान ठेवून देतो. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या